हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. ऍक्च्युली सगळी घाई झाले आणि कशासाठी आम्ही आधी माणगावला गेलो होतो ते सांगतो. माणगावला गेलो होतो. तुम्ही एका ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपण मेहता कॉलेजचं, माणगाव कॉलेजचं आपण पथनाट्य आपण बसवत होतो उडान फेस्टिवलसाठी. सो बसवलं ते आणि जसं आम्ही ठरवलं होतं की आपल्याला नंबर पाहिजे आणि तसा नंबर सुद्धा आला. आपल्याला सेकंड प्राइज मिळालं रायगड साऊथ झोनसाठी. सो परत एक आपली एक लिस्टमध्ये एक गोष्ट अजून टिकमार्क झाली आहे आणि तुम्हाला दाखवतो मी. त्या मुलाने आम्हाला काहीतरी गिफ्ट पण दिलं, ते नंतर दाखवतो. पण आता आपली घाई झाली, आपल्याला जायचं पहिलं 1 नंबर शाळेमध्ये. आपल्या नगर परिषदेच्या सगळ्या शाळांची गॅदरिंग आहे आणि ती गॅदरिंग आम्ही स्ट्रगलरची टीम होस्ट करते. सो सगळेजण फुल ऑन रेडी आहोत आणि मजा येईल. किशोर आणि मी अँकरिंग करणार आहे आणि आपली बघूया स्विच कसं काय करता येईल ते. तसं मग तसं अँकरिंग करत राहू. धन्यवाद. आपल्यासोबत आहे अजिंक्य, तोतला अँकर पण आमच्यासोबत आहे. सो आता सगळे तिथेच भेटूया. फेटे वगैरे पण वेअर करायचे तिथे फेटे. चला निघूया. चला 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 चला. हे बघा सगळी टीम जमली आमची आणि आता थोड्याच वेळात परफॉर्म करणार आहोत सगळेजण. सो सुरुवात पण करू आणि सगळं तुम्हाला दाखवेन हळूहळू. मस्त तयारी चालली आहे सगळ्यांची. आता फेटे बांधतायत. विशाल पण रेडी आहे. फेटा फक्त बांधायचा आहे. आमचा धनुंडंबा आणि पाटी अजिंक्य मंडंडा नवीन नाव. आणि इकडे दर्पण जाधव. सिद्ध्या कितीला आलास? सिद्ध्या कितीला आलास? कितीला आला? 5 वाजता आलाय आणि वाजलेत किती आता? तू हल्दीला आलास? अरे हा, अरे हो रे. कुणाची हळद आहे? अजिंक्य आहे. अच्छा त्याची हळद आहे. अच्छा अच्छा. अरे झालेला आहे फेटा फेटा फेटा. माणसाला फेटा माणसाला माणसं घेतात बघा. 1 2 3 अवस्था दर्पणची अवस्था. नेम धरून बांधताय. बापरे सोडला 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 सोडला. अय्या एकट्याचं बघतो. तुझ्या दोघांचं जाऊ दे. मी पण दमला. विशाल काय वाटतं तुला ह्याच्यावर? तुला काय वाटतं ह्या 5चा टाइम आणि आता वाजलेत बघ. आपल्याला थोडी होस्ट करायचा आहे. कुठला आता चालू आहे तो स्वागत बिगत त्यांचा. सिद्धू आहे ना ते. सिद्धार्थ जाऊ दे. तुझा हे देऊन जा मला. काय नाही आता भेटणार ना. काय तुझं ती? मी जीन्स काढीन तुझी. बॅग माझ्या ह्याच्यात जीन्स आहे ना बॅगेत. अरे थांब मारला दिला पाहिजे. काय वाटतं तुला ह्याच्यावर? तुला काय वाटतं? मला तर काय ते वेगळं. ते पाऊच दे फोटो काढताना. ते आता नंतर. तू दे रे. तू दे रे. अरे काय लागतात पोरं. एकदा तयारीत लागताना दुसरीसाठी चेंज करून दर्पण जाधव. तिसरी बारी आहे. आणि आपल्या नांदीची प्रॅक्टिस करताना आता आपण चला फायनली फेटा वगैरे घालून झालाय. विवेकनीच बांधलाय. सो विवेक बांधतो होता. मगाशी 2-3 आयटम आमचे फेल गेले पण झालाय फायनली. आणि कार्यक्रम पण खाली चालू झालाय. सो आता लगेच आपण आता आपलं हँडओव्हर आपल्याकडे केलं की आपण मग परफॉर्मन्स चालू करू. नांदी पहिली आहे. हे बघा हे एवढे टोटल इव्हेंट्स आहेत जे आजच्या दिवसात उरकणार आहेत. सो आजचा दिवस आपला आहे. सो आग लावायची आहे. हे बघा 80 माणसं कॅमेरा घेऊन बसले. चला पण आमची बघा सगळी टीम आवरते आता, रेडी होते आणि मग एक परफॉर्मन्स पण आहे आणि एक सो मस्त मजा येईल. चला फायनली आता आम्ही रेडी आहोत. इकडे आपल्या परफॉर्मन्स आहे आतमध्येच. हे बघा आपण लॉबीमध्येच उभे आहोत. सो थोड्याच वेळात परफॉर्मन्स चालू होईल आणि मग नांदी पहिली घ्यायची आहे. नांदीचं बघूया. झाले प्रॅक्टिस चांगली झाले. करू करू करू. बघा सिद्ध्या पण आलाय. झाली तयारी? झाली तयारी. नांदीला तयार असता? नांदीला मी तयार आहे. आम्ही तयार आहेत का हा प्रश्न आहे. कार्यक्रम तर चालू आहे पण कार्यक्रमामध्ये आता एंट्री झाली आमच्या मास्टरची. हे आमचे धुरटे आबा बाबा. तो मजा येते. परफॉर्मन्स चालू झाले. आता बघूया कसं काय काय होतं. हे नाचत का नाही? परफॉर्म करणार आहे जी जुन्या मित्रांमधून येते. आणि कोळी हा आपल्या कोकणात
जीवनासाठी एक मोलाचं वाटा देणारा एक त्याचा एक प्रोफेशन आहे, व्यवसाय आहे. तर त्याच कोळी बांधवांना धरून ढोलकर दर्याचा राजा हा सॉन्ग परफॉर्म करण्यासाठी मी विनंती करतो शाळा क्रमांक 7 यांनी स्टेजवर यावं. शिकत आहे तरुण पोरांसोबत. नमस्कार. माझी पोरा माझी म्हणजे माझ्या सारखी पोरा. आम्हाला प्रचंड भूक लागलेली खरंच, कारण का आम्ही डायरेक्ट माणगावच्या तिकडून इव्हेंटवरून डायरेक्ट इकडे आलो होतो. सो उभं राहायला भेटलं नाही. विशाल वडापाव घेऊन आला, जरा तेवढंच पोटाला आधार. आणि आजोबा जमले ना आमचे. बाबा जमले आमचे. बाबा जमले. कसं कॅरेक्टर कसं वाटते खाली पहिले लाईक करा आणि कमेंट करा. नक्कीच मी आलो. लय भूक लागली. खरं. लय जोरात खातो आम्ही. अरे कसला गाणेडा दिसतो रे मी. बापा चला या खायला. रंगमंचावरती आमंत्रित करतो शाळा क्रमांक 9 आणि एक छोटीशी सूचना. स्टेजच्या डाव्या बाजूला कुणाचे तरी 60 रुपये पडले. 60. ज्याचे खरंच असतील त्यांनी या सगळे बोलू नका. आणि नंबर पाठवा. आणि सगळे जर बोलले माझे आहेत तर मग ते आम्ही देणार नाही. ज्याचे असतील गरज त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला ते हरवले, माझा ते आम्हाला सापडले 60 रुपये. कोणाचे असतील तर प्लीज स्टेजच्या मागे संपर्क साधा. हे बघा आता ह्याच्यानंतर या सगळ्यांचा परफॉर्मन्स आहे. हे बघा चला आमचा आता 10 वाजता किती वाजलेले 10:30 वाजता वडापाव खायचा ब्रेक झाला आमचा. हे बघा सगळे उपाशी होते आम्ही. वडापाव आले, वडापाव खायला. चला फायनली परफॉर्मन्स झालेत आणि आपला अँकरिंगचा दिवस आजचा होता तो आम्ही संपवलाय. सो बरं वाटतंय. उद्याचा आपल्याकडे दिवस नाहीये. ती एनर्जी माणगावरून जी आली नंबर आणला तिथनं. हो तीच एनर्जी होती. त्या एनर्जीमुळेच आम्ही होतो, नाहीतर कधीच पडलो असतो. आणि काय विशाल काय म्हणशील तू? छान झालं. विशाल एवढा दमला होता ना मॅनेजमेंट करून करून, काय म्हटलं. आणि अजिंक्य तू आज एवढे फोटो काढले फक्त चांगले काढले पाहिजे ना, बाकी काय. विशाल रडवतो मध्ये का असं करत असतो मध्ये भांडायला लागला यांच्यासोबत. असं काय तसं काय मॅनेजमेंट तुमचे कुठे गेले आई गो. सो आता जरा फ्रेश. तुम्हाला कोणाकोणाला किशोर बघायचा आहे? किशोर सो तो चेंज करतोय, तो दाखवू शकत नाही, पण बघायचं आहे का तुम्हाला? कोणाला बघायचं आहे? तुम्ही नक्की बघा किशोर. आई ग बिचारा. जाऊ दे, चेंज करतोय. सो जरा इथं आता बसलोय आणि आत्ता दिवसभरात आम्हाला जरा वेळ भेटला असे एकमेकांचे फ्रेश चेहरे बघायला. नाहीतर फ्रेश म्हणजे काय उतरलेच असते, पण शांत बसलोय. नाही तर धावपळ नुसती बघायला. सिद्ध्या कुठे आहे, ह्याचे 4 फोन, आमचे ह्याला फोन, आमचे त्याला फोन, हा फोन बाहेर गेला. किशोर होईपर्यंत आहे ना गॅसवरच होतो. 5चं टायमिंग. 5ला आम्ही माणगावात जे आम्ही आलोय ना फास्ट अँड फ्युरियस. अरे बापरे किशोर दिसला आता. पण काय नाही, मला असं वाटतं की व्हिडिओ बंद करण्यात अजून 1 तास लागलो. खरं फायनली आपली काल रात्री गॅदरिंग झाली आणि रात्री घरी आलो. पण रात्री आपल्याला ब्लॉगचा एंड पण नाही करायला भेटला आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं पण होतं मला, की जो आपला मेहता कॉलेजला आपण स्ट्रिक्टली बसवलेला त्या सेकंड प्राईज आला हे तुम्हाला मी सांगितलं. पण मुलांनी आम्हाला काहीतरी स्पेशल गिफ्ट दिले. सो ते गिफ्ट तुम्हाला दाखवायचे होते, ते मला तुम्हाला दाखवायचे. आता पहिलं गिफ्ट तुम्हाला दाखवतो जे किशोरला दिलं आहे. हे बघा, या फ्रेम दिल्यात त्याने आम्हाला आणि किशोरला ही फ्रेम दिली आहे आपल्या महाराजांची आणि मला ही वाली फ्रेम दिली आहे. सो खूप एकदम छान आहेत फ्रेम आणि मजा येईल. इथे लावेन मी ती. सो भारी वाटतात. पोरांनो तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर खरंच खूप खूप थँक्यू. आणि बाकी काही देण्यापेक्षा आम्हाला महाराजांचं ही फ्रेम दिली आहे ना, ही एक नेहमी लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. सो हे कधी विसरू शकत नाही आम्ही आणि तुम्हाला पण नाही विसरणार. त्रास खूप दिला तुम्ही आम्हाला, पण ठीक आहे. पण नंबर पण आला आपला, त्याच्याबद्दल पण तुमचं सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू सो मच.
सो असा होता हा कालचा व्लॉग पण, आणि व्लॉगचा एंड करायला मिळाला नव्हता म्हणून आता महाराजांसोबतच व्लॉगचा एंड करूया. सो व्हिडिओला लाईक असेल केलं तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज, अँड बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I want. नुसती भंकस करत होता, चांगला होता जज, मस्त एकदम. सगळ्यांना ऐकलं ना? सगळ्यांना ऐकलं ना? And I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.